बदलत्या काळानुसार आजकाल लहान मुलांमध्ये वारंवार दिसणारं लक्षण म्हणजे नेहमीचा सर्दी खोकला आणि त्यातही विशेषतः खोकला. थोड्याशाही खोकल्यामुळे अस्वस्थ होणाऱ्या मुलाच्या आईवडिलांना जेव्हा मुलाला वारंवार खोकला सुरू होतो आणि तो कमीच होत नाही तेव्हा मात्र मोठ्या काळजीत टाकतो. भरपूर औषधोपचार, अगदी दिवसाआड किंवा रोजच दवाखान्यात गेलं तरी जेव्हा खोकला कमी होत नाही तेव्हा मात्र हे मोठं संकट निर्माण झाल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते. वारंवार जो खोकला येतो त्यामध्ये खोकला झाल्यानंतर उलटी होणं, खोकला झाल्यामुळे अस्वस्थ वाटायला सुरुवात होणं, दम लागायला सुरुवात होणं म्हणजेच ब्रॉन्कियल अस्थमा याच्यामध्ये येतो. या सर्व लक्षणांवर होमिओपॅथीमध्ये स्पॉन्जिया, रोमेक्स, अँटिमटाट, अँटिमार्स, नॅट्रम सल्फ्युरिकम आदी विविध प्रकारची औषधं यावर उपलब्ध आहेत. मुलाला होणारा खोकला बघून त्यानुसार जर योग्य औषध योग्य वेळी दिलं गेलं तर हे सर्व त्रास अगदी कमी वेळात म्हणजे 2-4 दिवसातच पूर्णतः कमी होऊ शकतात. यानंतरची आणखी एक समस्या येते, तो होणारा त्रास परत रुग्णांमध्ये जाणवतो. 4-8 दिवस, 15 दिवस, महिना झाला की परत अँटीबायोटिक्स आणि औषधं द्यावी लागतात. मग ही सर्व तक्रारी जर आपल्याला कमी करायची असेल तर त्यावर होमिओपॅथीचा उपचार एकदा जरूर करून बघा. होमिओपॅथी खूप सिंपल आहे. मुलांसाठी तर फार साधी, सरळ आणि सोपी उपचार पद्धती आहे.